हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजसाठी जे लटकन बनवायचं असतं ते कशाप्रकारे बनवायचं. तर मी एक आयताकृती कापड घेतलेलं आहे. तुम्ही हवं त्या साईजचं तुम्हाला हवं त्या साईजचं तुम्ही घेऊ शकता. तर ते कापड घेतल्यानंतर आपल्याला त्या तिन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. एक अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तर मी सरळ बाजूवरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते आपण शिलाई मारल्यानंतर सरळ बाजू आपली वरती येईल म्हणून. आणि तिन्ही बाजूला शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला असे कोपरे कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग करताना काहीच त्रास होत नाही. आणि वाटलंच तर आपण एखाद्या स्क्रूड्रायव्हरने किंवा सुईने ते टोकं वरती फिनिशिंगमध्ये घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून ते दिसतानाही छान दिसतं. तर आता आपल्याला एक नॉट्स घ्यायची आहे आणि ती नॉट्स मधोमध ठेवायची आणि मधोमध ठेवून तिथून एका बाजूने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला पुढचे टिप मारताना फिनिशिंगमध्ये दिसतं. तर मी जसं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तशी एक नॉट्स घ्यायची आणि ती मधोमध कपड्याच्या मधोमध ठेवायची आणि एका साईडून शिलाई मारून घ्यायची, जसं मी दाखवलं आहे तसं. हे लटकन आपण कोणत्याही ब्लाऊजसाठी, ड्रेससाठी किंवा घागऱ्यासाठी पण आपण वापरू शकतो. इतकं सुंदर ते लटकन दिसतं आणि त्या लटकनला आपण अजूनही भरपूर अशी डिझाईन वगैरे करू शकतो. जास्त गुच्छमध्ये पण लावू शकतो, 2-3 असे वेगवेगळे लावले तर ते छान दिसतं. आणि आता आपण मी त्या लटकनमध्ये एक असं आपलं उरलेलं जे कापड असतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून त्याचं फुगीर दिसावं म्हणून. आणि आता त्याला कडेने आपल्याला लेस लावायची. तर मोत्यांची लेस लावण्यासाठी आपल्याला आपला जो दाब आहे तो सिंगल दाब, म्हणजे आपला जो डबल दाब असतो तो आपल्याला बदलून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी लेस आहे ती व्यवस्थित लागली जाईल म्हणून. तर मग या ठिकाणी मी दाब बदलून घेतलेला आहे, तो सिंगलचा दाब लावलेला आहे. आणि आता मी मोत्यांची लेस लावते आहे, जेणेकरून त्याला खूप छान असं लुक येईल, छान दिसेल. आणि हे लटकन आपण एखाद्या लेहंगा किंवा घागरा ह्यासाठी पण आपण वापरू शकतो, जेणेकरून ते छान दिसावं, असं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं म्हणून. तर मी अशा प्रकारे हळूहळू करत ती लेस लावून घ्यायची, जेणेकरून ती तुटली नाही पाहिजे किंवा मणी तुटली नाही पाहिजे त्याचे म्हणून. मग ते हळूच एका कोपऱ्यामध्ये मी फोल्ड केलेली आहे आणि फोल्ड करताना काय तर मणी वगैरे मध्ये येऊ नये यासाठी मी एक दाब वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता मी तिथं एक दाब वापरला तरीसुद्धा मध्ये कुठे ना कुठेतरी एखादा मणी अडकतो किंवा काय असं होतं, मग मशीनमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून एक दाब लावला तरी पण मण्यांची वगैरे लेस लावताना नेहमी काळजीपूर्वक लावावी. तर अशा प्रकारे माझी लेस लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकता लटकन किती सुंदर दिसतंय आणि त्याच्यावरती ते मण्यांची लेस लावली त्याच्यामुळे त्याला किती लुक आला आहे, किती छान दिसतं ते. अशा प्रकारे मी दुसरंही लटकन तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. त्याच्यावरती मी अजून छान दिसावं, सुंदर दिसावं म्हणून मी त्याच्यावरती अजूनही एक असे छोटेसे हे लावणार आहे, छोटे स्क्वेअर करून घेतले तशाच, फक्त त्याला मी मण्यांची लेस लावलेली नाही आहे. तशा प्रकारे मी ते एक लेस करून घेते आणि ते तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठी, साडीसाठी, घागऱ्यासाठी असे लटकन बनवू शकता, जेणेकरून तुमच्याही साडीला असा सुंदर असा किंवा घागऱ्याला सुंदर असा लूक येईल. आणि तुम्ही बघू शकता हे लटकन किती सुंदर झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.